आता ह्यावरती आपण ही फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊया। सुस्वागतम। आज मी तुम्हाला आमच्या पद्धतीचं टोमॅटोचं सार करून दाखवणार आहे। आता ह्यासाठी मी 4 टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घेतलेत, बिया काढून घेतल्यात आणि त्यामध्ये हे बघा अर्ध बीट घालणार आहे। बीटाचे असे मी तुकडे करून घेतलेत। आता हे चांगलं कुकरमध्ये शिजवून घेऊया आणि त्यानंतर पुढची कृती दाखवेन। प्रथम आपण साहित्य पाहूया। ह्या ठिकाणी 4 टोमॅटो आणि अर्ध बीट मी शिजवून घेतलंय चांगलं। त्यानंतर बघा दाण्याचं कूट घेतलंय, इथे ओलं खोबरं आहे, त्यानंतर आलं आणि मिरची आहेत 2 घेतल्यात, कोथिंबीर वरनं घालणार आहे, गूळ आहे, चवीपुरतं मीठ आहे, लसूण आहे, ओलं खोबरं आहे, त्यानंतर फोडणीसाठी जिरं, मोहरी, लाल तिखट देखील मी घालणार आहे कारण इथे मी मिरच्या इथे 2च घेतल्यात म्हणून, आणि तूप वापरणार आहे। तर असं सर्व साहित्य आहे। सर्वप्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं एकत्र वाटून घेऊया। म्हणजे बघा टोमॅटो, बीट, आलं, 2 मिरच्या, दाण्याचं कूट घट्ट होण्यासाठी, त्यानंतर ओलं खोबरं, मीठ, लसूण असं सगळं वाटून घेऊया। म्हणजे गूळ आणि कोथिंबीर वाटायची नाही, बाकी सगळं साहित्य आपण वाटून घेऊया। हे वरनं घालणार आहोत आपण। हे बघा या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलंय। आता आपण टोमॅटो आणि बीट घालून घेऊया, यातलं पाणी काढून मात्र। आता हे जे पाणी आहे ते नंतर आपल्याला उपयोगी पडणार आहे। त्यानंतर हे बघा ओलं खोबरं, दाण्याचं कूट, आलं, मिरची, मीठ चवीपुरतं आणि लसूण, ह्या 4-5 पाकळ्या आहेत, ह्या मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते आणि मग दाखवते। आता हे सगळं मिश्रण आपण वाटून घेऊया चांगलं बारीक। आता हे बघा वाटत आहे मी, परंतु ह्यातलंच पाणी घालून थोडं थोडं वाटून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं म्हणजे। तर अशा प्रकारे बारीक वाटून झालेलं आहे ते आता मी ह्याच पाण्यात काढून घेते। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। छान बारीक वाटून झालेलं आहे। आता मी इथे फोडणीसाठी एक भांडं ठेवलंय पातेलं, त्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे। तूप जिऱ्याची फोडणी करून एका भांड्यामध्ये तूप टाकलेलं आहे मी। आता ह्याच्यामध्ये हे तूप तापलं की आपण मोहरी घालूया, त्यानंतर जिरं घालूया। जिरं जरा जास्त घालायचं आणि हे चांगलं आता तडतडू दे। हे बघा आता जिरं मोहरीची फोडणी झाली। आता आपण डायरेक्ट हळद घालायची नाही याच्यामध्ये। मी मगाशी दाखवलेली होती पण ती फोडणीच्या भांड्यात होती म्हणून दाखवली, की ह्याच्यामध्ये घालायची नाही। आता हे सगळं जे मिश्रण आहे ना, बघा किती घट्ट आहे ते ह्यामध्ये मी घातलंय। आता मिरच्या 2च घातल्या असल्यामुळे ह्याला जरा उकळी येऊ दे, मग लाल तिखट आणि गूळ घालूया। बघा कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही। नुसतं टोमॅटोचं सार केलं ना तर ते असं घट्ट पण होत नाही, आणि हे कसं बीट पण आहे बघा, बाकी सगळे आपण जिन्नस घातलेले आहेत ते सगळे पौष्टिक आहेत आपल्या शरीरासाठी। आता यामध्ये मी लाल तिखट घालून घेते। छोटा चमचा आहे पहा, म्हणून मी 1 चमचा घातलंय, आधी अर्धा चमचा मग अर्धा चमचा, असं खूप तिखट पण नाही। त्यानंतर हा गूळ घालून घेऊया। आता हे आमच्या पद्धतीचं आहे, म्हणजे इकडच्या कोकणी पद्धतीचं, माझ्या सासरच्या पद्धतीचं हे आहे सार टोमॅटोचं, टोमॅटो आणि बीटाचं सार। परंतु माझ्या माहेरच्या पद्धतीचं जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी तेही तुम्हाला दाखवेन। आता ह्याला चांगली उकळी फुटू दे, मग वरनं कोथिंबीर घालूया। आता हे बघा आपल्या टोमॅटोचं सार जे आहे ते छान असं उकळत आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे। मीठ कमी जास्त झालं असेल का यासाठी मी थोडंसं असं चाखून बघितलंय, पण अगदी परफेक्ट प्रमाण सगळं पडलेलं आहे यामध्ये।
तर आता अशा पद्धतीने आपलं जे हे छान असं बीट आणि टोमॅटोचं सार, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, आलं, मिरची, लसूण असं सगळं एकजीव करून मिश्रण त्याचं सार ह्या ठिकाणी रेडी झालेलं आहे. पौष्टिक असं आहे बघा, घट्टपणा पण आलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे सार आपण भाताबरोबर खाऊ शकतो, एक सूप म्हणून देखील आपण पिऊ शकतो. हे आपलं सार तयार झालेलं आहे बघा, कलर पण चेंज झाला आहे. तर ही रेसिपी माझ्या सासरची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब देखील करा. आता मी सर्व करून दाखवते. तर अशी ही रेसिपी नक्की करून पहा. धन्यवाद.